गुढीपाडव्याचं पोशाख बनवून दाखवणार आहे. त्याला किती कपडा घेतलाय आणि कशी कट केलेला आहे ते मी ह्याच्यावर दाखवते. कपडे ह्याच्यावर मेजरमेंट करून आपल्याला 2 मीटर कपडा घ्यायचा आहे. साडी असली ना तर साडीमध्ये 2 मीटर कपडा घ्यायचा आहे. साडीमध्ये पण कट करून घेतला किंवा कपडा जरी घेतला तरी तुम्ही कपडा घेतला तर बॉर्डर लावून बनवू शकता. मी साडी घेतली, साडीमध्ये 2 मीटर कपडा कट केलेला आहे. 2 मीटर मध्ये मी बॉर्डर साईडला काढले. दोन्ही साईडचे बॉर्डर कट साईडला केलेला आहे, कापून काढले साईडला. आणि या 2 मीटर कपड्यामध्ये एक साईडला 29 इंच घेतलेला आहे, एक साईड आणि इथे ह्या बाजूला 9 इंच घेतलेला आहे. 9 इंच 2 मीटर कपड्यामध्ये असं फोल्ड करायचे. असा इथून अशी कापाची. इकडे 9 इंच आहे आणि वन साइडला ह्या साइडला 29 इंच इकडे आहे आणि इकडे 9 इंच घेतलेला आहे. तर बॉर्डर लावताना ह्या बाजूला लावायचं आहे बॉर्डर, या 2 बाजूने लावायचे आहे. हा बाजूने बॉर्डर लावायचा आहे. बॉर्डर लावताना पण 2 ह्याच्यामध्ये आहे. कॉटन जरी कपडा राहिला, कॉटन साडी राहिली, दोन्ही साईडला डिझाईन एक राहिला तर 1 साईडला लावले जाते. माझ्याला एक साईडला पाठीमागा साडीला अशी डिझाईन आहे तर मी पाडच्या भागी लावलेला आहे. आता लावून मी दाखवते बघा सिलाई करून. बघा इकडून 19 इंच कपडा आहे आणि ह्या बाजूला 9 इंच कपडा आहे. जे बॉर्डर कट केलेला आहे मी. दाखवलेल्याप्रमाणे मी ह्या बाजूनं सीधा हा उलटा आहे. मला या बाजू करायचं होतं तर मी या बाजू केलेला आहे. याला पूर्ण मी सिलाई मारून दाखवते तुम्हाला. हा बघा, हा पट्टी पूर्ण सिलाई झाली. अशी तर दुमडून सिलाई मारायचं आहे. या बाजूला मी पट्टी लावलेला आहे. हा उलट बाजू आहे, हा सीधा आहे. 7 इंच वर असं मार्किंग करायचं आहे.
परत 7 इंचावरून असे घेऊन आपल्याला हे प्लेट सर्व इस्त्री करून घ्यायचे आहे, तेव्हा हे व्यवस्थित बसते. असं इस्त्री मारले की हे प्लेट व्यवस्थित बसणार. पाच बाय 5 2 तुकडा कपडा घ्यायचा आहे आपल्याला. याचं मेजरमेंट 4 आहे, पण मी 5 घेतले की थोडं जास्त सिलाई मध्ये जायला. हे 4 बाय 4 कपडा घेतलेला आहे. दोरी बनवा, लटकन बनवा. हे लटकन बनवतील कसं आहे ते आमचं चॅनल, माझ्या चॅनलवर भेटेल आपल्याला.
बघा एक साइड त्याची सिलाई मारून घेतले. हे लटकन अशी मध्ये ठेवायची त्या बाजूला. बघा स्क्रू ड्रायव्हरला थोडासा हा लेवल करून घ्यायचे असे, म्हणजे बघा गुढीपाडव्याची पोशाख रेडी आहे. फ्रेंड्स, हे पसंद आलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.